नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणू लागतो तो संतोष आपल्या लवकरात लवकर हाती लागायला हवा, कारण प्रियाला जर तो भेटला आणि प्रियाने जर त्याला काही सांगितलं तर त्यानंतर मात्र ती व्यक्ती आपल्या हाती लागून सुद्धा काहीच उपयोग नाही। तर सायली म्हणते मग आत्ताच आपण लोणावळ्याला जाऊयात का? अर्जुन म्हणतो मी तर पनवेल सोडून जाऊ शकत नाही आणि सायली आणि चैतन्य तुम्ही जर तिथे गेलात आणि प्रियाला जर संशय आला तर प्रिया काही ना काही नक्कीच करू शकते, त्यामुळे प्रियाला काहीच यातलं कळायला नको। चैतन्य म्हणतो म्हणजे रविराज सर सुद्धा जाऊ शकत नाही। मग अर्जुन त्या ठिकाणी नक्की कोण जाणार? कारण तिथे जाणारी व्यक्ती ही धाडसी, हजरजबाबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुशार असायला हवी की जी समोर येणारी परिस्थिती हाताळू शकते। तर आता सायली चैतन्याने अर्जुनला म्हणते की तुम्ही ज्याप्रमाणे वर्णन करता तशीच व्यक्ती आहे आपल्या तिघांच्याही ओळखीत। तर चैतन्य विचारतो कोण? तर सायली म्हणते ती व्यक्ती आलेली कुठलीही परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर सामना करू शकते। तिचं ब्रीदवाक्यच आहे कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही। तर चैतन्य आणि अर्जुन एकत्रच म्हणतात कोण? ऊर्जा? तर आता सायली म्हणते की हो ऊर्जा शिंदे, मी तिला लगेच फोन करते। असं म्हणत सायली आता ऊर्जाला फोन करायला घेते। आता सायलीचा फोन येताच ऊर्जा खुश होत म्हणते सायली ताई, अगं तुझा फोन म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठं सरप्राईज। बोल तू कशी आहेस? सायली म्हणते मी बरी आहे ग ऊर्जा। बरं तू कामात आहेस का? बरं मला 2 मिनिटं बोलता येईल का? तर ऊर्जा म्हणते अगं काम तर आहे, परंतु तुझ्यासाठी माझ्याकडे पूर्ण वेळ आहे, बोल तुला काय मदत हवी आहे? तर सायली आता ऊर्जाला म्हणू लागते मला माहीत आहे तू केसेसच्या गडबडीत असशील, परंतु मला तुझी खरंच खूप गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे। तर ऊर्जा म्हणते सायली ताई तू फक्त सांग, मी तुला कुठलीही मदत करायला हजर असेल। मला माहीत आहे की अर्जुन दादाला एका बाईच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलं गेलं आहे आणि माझी खात्री आहे की अर्जुन दादा निर्दोष आहे, परंतु तुला या केसच्या संदर्भातच काही मदत हवी आहे का? तर सायली म्हणते की हो आम्हाला संतोष नावाच्या व्यक्तीशी बोलायचं आहे, परंतु आमच्यापैकी कोणीही तिथे जाऊ शकत नाही। असं म्हणत सायली आता घडलेला सर्व प्रसंग आता ऊर्जाला सांगू लागते। सायली ऊर्जाला म्हणते म्हणजे जर आमच्यापैकी कोणीही जाऊन लोणावळ्याला त्या संतोषला भेटलं ना तर नक्कीच प्रियाला संशय येऊ शकतो आणि आम्हा तिघांनाही असं वाटतंय की हे काम तू व्यवस्थित करू शकतेस। ऊर्जा तुला लोणावळ्याला जाऊन संतोषकडून सत्य वदवून घेणं शक्य होईल का ग? तर ऊर्जा म्हणते हो ताई, मी हे शक्य करून दाखवेन। मी लोणावळ्याला जाईन, संतोषशी बोलेन, संतोषकडून सत्य वदवून घेईन आणि त्याला पनवेलच्या कोर्टात हजरही करेन। ऊर्जा पुढे म्हणते आणि सायली ताई तू अजिबातच काळजी करू नकोस, त्यासाठी पोलिसांची जर परवानगी वगैरे हवी असेल ना तर ती सुद्धा मी काढेन। अर्जुन आता ऊर्जाला म्हणतो ऊर्जा उद्या संध्याकाळी 4 वाजता माझ्या केसचं फायनल हिअरिंग्स आहे आणि त्या ठिकाणी तो संतोष उपस्थित राहायलाच हवा। तर आता ऊर्जा अर्जुनला म्हणते अर्जुन दादा तू अजिबात काळजी करू नकोस, उद्या 4 वाजण्या अगोदरच मी संतोषला घेऊन कोर्टात हजर असेन, वचन देते तुला। असं म्हणत ऊर्जाने आता अर्जुनला वचन दिलेलं असतं। तर आता ऊर्जाला अर्जुन म्हणतो बरं प्रिया लोणावळ्यातच आहे त्यामुळे तिच्यापासून सावध राहा, ती कधीही काहीही करू शकते। तर आता ऊर्जा म्हणते डोंट वरी, प्रिया माझं काही करू शकत नाहीत, कारण मला ऊर्जा शिंदे म्हणतात। कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही। तिला जितकी ताकद लावायची ना अर्जुन दादा तितकी लावू देत, परंतु ती माझ्या आड येऊ शकत नाही आणि ती माझं काहीही करू शकत नाही। तर सायली ऊर्जाचं अभिनंदन आणि कौतुक करत म्हणते तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ऊर्जा। तर त्यानंतर चैतन्य म्हणू लागतो आणि ऊर्जा मी इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलतो, ते तुझ्यासोबत येतीलच, कारण तिथे कुठलीही ऑफिशियल मदत लागली तर कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे। तर ऊर्जा म्हणते बरं ठीक आहे। अर्जुन म्हणतो ऑल द बेस्ट ऊर्जा। तर ऊर्जा म्हणते थँक्यू सो मच अर्जुन दादा। आता सायली फोन ठेवताच म्हणते की आता प्रियाची काही खैर नाही, आता तिचा विनाशकाळ अगदी जवळ आला आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं अधिराज प्रियाला घेऊन लोणावळ्यात पोहोचलेला असतो। आता एका रिसॉर्टमध्ये असतात, त्यावेळी अधिराज प्रियाला म्हणतो प्रिया तू इथे रिलॅक्स होऊ शकतेस, तुला कुठलंच टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये किंवा तुला कुठल्याच प्रॉब्लेमचा विचार करायची सुद्धा गरज नाहीये, कारण त्यातलं इथे काहीच नाहीये, कारण इथे फक्त आपण आहोत, तू आणि मी। प्रिया अधिराजला म्हणते इथे आपल्याला ओळखणारं कोणीच नाहीये आणि इथलं वातावरण सुद्धा किती रोमॅन्टिक आहे ना? तर अधिराज प्रियाला म्हणतो इथल्या वातावरणाकडे माझं लक्षच नाहीये, माझं लक्ष फक्त तुझ्याकडे आहे प्रिया, फक्त मला तुझ्याकडे बघत राहावंसं वाटतं। तर प्रिया अधिराजकडे पाहते आणि मनाशीच विचार करत म्हणते मला काही कडून इथून पळ काढता आला पाहिजे, म्हणजे मी संतोषला जाऊन भेटू शकते। पण या अधिराजला काय कारण सांगू? तर अधिराज प्रियाला म्हणतो प्रिया काय झालं, माझाच विचार करतेस ना?
सांग ना, काय विचार करतेस? प्रिया म्हणते हो, पण तू अगोदर ऑर्डर तरी कर. तर अधिराज म्हणतो हो. आता प्रिया म्हणते मी फ्रेश होऊन आलेचा. असं म्हणत प्रिया फ्रेश होण्याचं नाटक करत तिथून निघून जाते आणि त्या हॉटेलच्या वेटरला भेटते आणि त्याला काहीतरी सांगत त्याच्या हाती एक वस्तू देते आणि प्रिया तिथून निघून जाते. तर आता सायली अधिराजला फोन करते आणि म्हणू लागते, अधिराज भाऊजी तुम्ही लोणावळ्यात पोचलात का? प्रियाने काही तिच्याबद्दल काही सांगितलंय का? किंवा ती नक्की काय प्लॅन करते तुम्हाला काही कळलंय का? अधिराज म्हणतो नाही, अजूनपर्यंत तर काहीच नाही. तर अर्जुन अधिराजला म्हणतो, अधिराज सायलीने मला सगळं काही सांगितलं आहे, त्यामुळे आता तुला प्रियावर लक्ष ठेवायचं आहे. प्रिया कुठे जाते, ती कोणाला भेटते, ती काय करते, हे सगळं काही बघायचं आहे आणि आम्हाला सांगायचं आहे. अधिराज म्हणतो की हो. तर त्याचवेळी वेटर त्या ठिकाणी येतो आणि आता अधिराजला धक्का लागताच त्याच्या हातामध्ये असणारं कोल्ड्रिंक अधिराजच्या कपड्यांवर पडतं. अधिराज म्हणतो खूप चिकट आहे हे, वॉशरूम कुठे आहे? असं म्हणत अधिराज आता ते कपडे क्लीन करण्यासाठी तिथून निघून जातो आणि त्याचवेळी प्रिया अधिराजचा लक्ष नसताना तिथून बाहेर पडते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन चैतन्यला म्हणतो आपल्या लिस्टमधल्या 2 गोष्टी तर झाल्यात. इकडे अधिराज प्रियासोबत आहे, म्हणजे प्रियाच्या हालचालींवर त्याचा लक्ष आहे. प्रिया काय करते, ती कोणाला जाऊन भेटते, हे सगळ्याच्या अपडेट आपल्याला अधिराज देतच राहील. आणि दुसऱ्या गोष्टीची तर पूर्णच खात्री आहे, ऊर्जा संतोषला व्यवस्थित हँडल करेन. पण तिसरं काम राहिलंय, ते काम तुला करायचं आहे चैतन्य. तर चैतन्य विचारतो की कुठलं? तर अर्जुन म्हणतो शांता मावशीच्या घराबाहेर अतिक्रमणची फेक नोटीस कोणी लावली होती? मला तरी वाटतं की ती नक्कीच संतोषने लावली असावी. तरी पण तू शोधून काढ. चैतन्य म्हणतो हो, मी चौकशी करतो. कदाचित नोटीस लावत असताना नक्कीच कोणीतरी बघितलं असावं, आपल्याला माहिती नक्कीच मिळू शकते. येतो मी. असं म्हणत आता चैतन्य त्याच्या कामासाठी निघून जातो. आता अर्जुन पुढे केसची स्टडी करत असतो. तर दुसरीकडे अधिराज ज्यावेळी बाहेर येतो आणि पाहतो त्यावेळी त्या ठिकाणी प्रिया नसते. अधिराज सतत प्रियाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रिया काही अधिराजचा फोन उचलत नाही. अधिराज म्हणतो ही नक्की गेली आहे कुठे, फोनही उचलत नाहीये. असं म्हणत अधिराज पुन्हा पुन्हा फोन करत असतो, परंतु प्रिया मात्र अधिराजचा फोन उचलत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन आता स्टडी करायला घेणार, परंतु त्यावेळी सायली त्याच्या हातातील बुक खाली ठेवते. अर्जुन म्हणतो अरे. सायली म्हणते ही काय चाललंय तुमचं? आज दिवसभरात तुमची किती दगदग झाली आहे. घरी आलात, 5 मिनिटं सुद्धा आराम केला नाही, लगेच कामाला लागलात. तुम्ही अगोदर लवकर झोपून घ्या. तर अर्जुन म्हणतो हो, माझी दगदग झाली आहे खरी, दमालही झालं आहे. तर सायली म्हणते मग आता लवकर झोपायचं. तुम्ही घरात नव्हता तर मला अजिबात करमत नव्हतं. तुम्ही या खोलीत नव्हता ना, तर या खोलीच्या भिंती मला खायला उठल्या होत्या. तुमच्याशिवाय या खोलीत राहणं खरंच खूप अवघड होतं. तुम्ही तुरुंगात आहात हा विचार सुद्धा करणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण जाते. खरंच ती वाईट होती रात्र. तर अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो बायको, मी तुझी अवस्था समजू शकतो आणि जेलमध्ये माझी सुद्धा अशीच अवस्था होती. इथे तुला सगळ्यांना सांभाळायचं होतं, सगळ्यांना सावरायचं होतं आणि मला माहीत आहे तू कोणाला काहीच कळू दिलं नसशील की तुझ्या मनात नक्की काय चालू आहे. तर सायली म्हणते खरंच मी खूप घाबरले होते. तुम्ही जेलमध्ये आहात ही संकल्पनाच मला मान्य नव्हती. म्हणजे मला माहीत होतं की तुम्ही लवकरच परत घरी येणार आहात, परंतु एकटी असताना डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हतं. सायली अर्जुनला मिठी मारते आणि म्हणू लागते मी आता तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. अर्जुन म्हणतो आणि मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. सायली अर्जुनला म्हणते कालची रात्र तुमच्यासाठी खूप अवघड गेली असेल ना? तर अर्जुन म्हणतो की हो, खूप अवघड गेली, कारण हे जेल मला बाहेरून बघण्याची सवय आहे, आतून नाही. त्या भिंती, तिथला काळोख, पोलिसांचा येणारा तो आवाज, हे सगळं काही माझ्या ओळखीचं होतं आणि हे ओळखीचं असून सुद्धा मला अनोळखी वाटत होतं. सायलीमध्ये जाऊ देत, ती रात्र आपल्या आता आयुष्यात कधीच नको, ती आपण विसरून जायची. बरं आता आपण झोपूयात का? नाहीतर रात्रभर आपण अशाच गप्पा मारत बसू. आता सायली बेडवर जाऊन बसते. अर्जुन बेडजवळ येताच तो इमोशनल होतो, कारण त्याला ती रात्र आठवत असते, आपला घरचा बेड आणि जेलमधली ती अवस्था. आता हे सगळं काही सायलीच्या लक्षात येताच सायली अर्जुनला म्हणते अहो, असं म्हणत ती खुणावूनच आपल्या मांडीवर डोकं ठेवायला सांगते. अर्जुन लगेच सायलीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि त्यावेळी मात्र त्याला खूप शांत वाटतं. सायली अर्जुनच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवते, त्याला आधार देत असते, शांत करत असते. अर्जुन मात्र खूप रडत असतो, त्याला ते सर्व क्षण आठवत असतात. आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी ते सगळी परिस्थिती अनुभवलेली असते आणि सायली मात्र त्याला भक्कम साथ देत असते. सायली आता अर्जुनला शांत करते. तिलाही खूप वाईट वाटत असतं, तिचेही डोळे दाटून आलेले असतात, परंतु स्वतःला सावरत ती आता अर्जुनलाही सावरत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
अधिराज प्रियाला सतत फोन करत असतो, प्रियाची वाट पाहत असतो आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. प्रिया अधिराजला पाहते. अधिराज सतत फोन करतोय पण आपण फोन उचलत नाही हे प्रियाच्या लक्षात येतं. प्रिया म्हणू लागते, हा माझी वाट बघतोय आणि मी ठरवल्याप्रमाणे माझं काम करायला तर गेले, परंतु वाटलं होतं त्यापेक्षाही जास्त वेळ गेला आहे. हा माझ्यावर चिडणार तर नाही ना, आणि ह्याचं चिडणं आता मला परवडणार नाही. काय करू मी? असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा मागे फिरते आणि आता अधिराज प्रियाला पुन्हा एकदा फोन करत असतो आणि मागे वळून पाहतो तर समोर प्रिया आलेली असते. आता प्रिया आपली ओढणी अंगाला गुंडाळते आणि डोक्याला जखम झालेल्या अवस्थेत ती अधिराजच्या समोर असते. अधिराज घाबरतो आणि विचारतो, काय झालंय? असं म्हणत तो आता डोक्याला हात लावायला जाणार, तेवढी प्रिया त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, अधिराज काय सांगू मी? अधिराज म्हणतो, काय झालंय सांग ना. प्रिया म्हणते, अधिराज आपण इथे आलो त्यानंतर मी वॉशरूमला गेले आणि वॉशरूममधून बाहेर येऊन पाहिलं तर तू इथे नव्हतास, परंतु त्याच वेळी माझा नवरा इथे आलाय आणि मला त्याने खूप मारहाण केली, खरंच खूप मला मारहाण केली आहे. असं म्हणत ती अधिराजला मिठी मारते. अधिराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो. अधिराज मनाशीच म्हणतो, हिच्या इतकी नीच आणि खोटं बोलणारी बाई मी आत्तापर्यंत कधीच पाहिली नाही. अर्जुनचा भाऊ हिच्यावर जीवापाड प्रेम करतोय आणि ही मात्र त्यालाच बदनाम करायला निघाली आहे. आता अधिराजला हे सगळं काही माहीत असतं तरी सुद्धा अधिराज आपला प्लॅन पुढे घेऊन जाण्यासाठी प्रियाला शांत बसवतो आणि म्हणतो, प्रिया हे बघ तू इथे बस बरं. तर प्रिया बसते आणि रडत अधिराजला म्हणते, अधिराज अरे तो अचानकच कॅफेत आला, मला काही कळालंच नाही आणि कॅफेतून तो मारत मारत मला इथून घेऊन गेला. मी सतत तुला हाक मारण्याचा आवाज देण्याचा प्रयत्न केला पण अधिराज माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही रे. पण कसं बसं मी त्याच्या हातून सुटली तरी सुद्धा तो माझा पाठलाग करत होता. मग मी एका ठिकाणी लपून बसले आणि त्यानंतर लपत छपत मी पुन्हा तुझ्याकडे आले. असं म्हणत प्रिया रडत अधिराजचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, अधिराज मला कंटाळा आलाय रे या सगळ्याचा. हे सगळे त्रास माझ्याच आयुष्यात काय आहेत अधिराज? मला सांग मी कोणतं पाप केलं होतं की माझं अशा या वाईट माणसाशी लग्न झालं आहे? अधिराज प्रियाला म्हणतो, अगं पण तुझा जर आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता तर तू मला कॉल करायचा होता. तू जर एक कॉल केला असतात ना तर त्या क्षणी मी तिथे येऊन तुझ्या नवऱ्याला धडा शिकवला असता. आता प्रिया पुढती अडकलेली असते पण शेवटी नाटकं काही थांबवत नाही. प्रिया म्हणते, नाही ना अधिराज, त्यावेळी मला हे सगळं काही नाही सुचलं रे. पण जाऊ देत ना अधिराज, ते सगळं सोडून दे. आता तो गेलाय, परत इथे आला तर तमाशा करेलच, परंतु जाऊ देत, मला आता या सगळ्या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये. पनवेलमध्ये गेल्यावर बघू. तर अधिराज म्हणतो, प्रिया अगं तो या रिसॉर्टमध्ये आला याचा अर्थ त्याला हे रिसॉर्ट माहीत आहे, त्याला या रिसॉर्टबद्दल माहिती आहे. तर प्रिया नाटक करत म्हणते, नाही अधिराज, त्याने आपल्याला फक्त कॅफेत बघितलं आहे, आपण इथे राहतोय हे त्याला माहीतच नाहीये. अधिराज प्रियाला म्हणतो, बरं ठीक आहे तू रिलॅक्स हो, मी सूप मागवलाच आहे, तोपर्यंत ऑर्डर येईल, पण मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत अधिराज आता फ्रेश होण्यासाठी वॉशरूमच्या ठिकाणी जातो आणि लगेच तो सायलीला फोन करतो. सायली पाहते तर अधिराजचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, बोला ना अधिराज भाऊजी. अधिराज सायलीला म्हणतो, सायली वहिनी अगं आम्ही आता हॉटेलमध्ये आलो होतो, रिसॉर्टच्या कॅफेमध्ये होतो आणि त्याचवेळी प्रिया वॉशरूमला जाते म्हणून सांगून 1 तास गायब होती. सायली म्हणते, काय मग ती कुठे गेली होती, काही कळालं का? आता अधिराज घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगतो. सायली म्हणते, खोटं आहे हे सगळं काही, हे सगळं काही खोटं आहे, हे सगळं ती खोटं सांगते. पण बरं झालं अधिराज भाऊजी तुम्ही हे सगळं काही मला सांगून ठेवलं, माझ्या कानावर घातलं. आता ही प्रिया स्वतःच्याच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच अडकत चालली आहे. एक एक पाऊल तिचं आता जेलच्या दिशेने जाऊ लागलं आहे, स्वतःच आता मोठ्या शिक्षेच्या दिशेने जात आहे. बरं अधिराज भाऊजी आता जे काही घडेल ते तुम्ही मला सांगा. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऊर्जा आणि इन्स्पेक्टर सावंत आता लोणावळा पोलीस स्टेशनला आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत आता तेथील पोलिसांना म्हणू लागतात की संतोष लांडगे याने पनवेलमधील एका खुनाच्या आरोपाखाली त्याला संशयित गुन्हेगार म्हणून आम्हाला आता त्याला पनवेलला घेऊन जायचं आहे. खरं तर आम्हाला त्याला भेटायचं आहे आणि त्यानंतर पनवेलला घेऊन जायचं आहे. तर आता ते इन्स्पेक्टर म्हणू लागतात, पण आम्हाला तशी वरून ऑर्डर आलीच नाहीये, रिटर्न ऑर्डर न येता आम्ही तुम्हाला त्याला भेटूही देऊ शकत नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, पण मी तुम्हाला तिथून निघण्याअगोदर फोन केला होता ना? तर आता इन्स्पेक्टर म्हणू लागतात, हो पण आम्ही तुम्हाला नाही भेटू देऊ शकत. आता ऊर्जा त्या ठिकाणी असते आणि ऊर्जा तिचं लेटर घेते आणि समोर येत म्हणते, मी तुमचंच बोलणं ऐकत होते, स्वतःहून तुम्ही सहकार्य करता की हे मला बघायचं होतं, पण नाही तशी तुमची इच्छा दिसत नाहीये. हे घ्या रिटर्न ऑर्डर आली आहे, यामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही संतोष लांडगे याला भेटूही शकतो आणि पनवेल्समध्ये घेऊनही जाऊ शकतो. आता इन्स्पेक्टर साहेब ते लेटर पाहतात तर ऊर्जा पुढे म्हणते, साहेब वाईट वाटून घेऊ नका, परंतु तुम्ही असं आमच्या कामामध्ये अडथळा आणायला नको होता, कारण म्हणजे तुम्हाला कायद्याने अटक होऊ शकते, माहीत असेलच ना तुम्हाला. आता ऊर्जा त्यांना भारतीय संविधान कलम आठवण करून देत म्हणते,
भारतीय न्याय कलम संविधान 186 सार्वजनिक सेवकाच्या कामकाजात अडथळा आणणे. कोर्टाचा आदेश अंमलात आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये अडथळा आणणे. कलम 188 आणि 217 एका आरोपीला वाचविण्यासाठी त्याला मदत करणे. सगळीच कलम पाठ आहेत साहेब. तुम्ही फक्त सांगा की मी अजून कोणती कलम सांगू जी कलम तुमच्या या वागण्याला लागू होतात. आता मात्र इन्स्पेक्टर साहेब घाबरतच म्हणतात, मॅडम मी कुठे तुम्हाला थांबवलं, तुम्ही जाऊन संतोषला भेटू शकता, पण तुम्ही कोण आहात. तर आता ऊर्जा आपली ओळख करून देत म्हणते, मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. कोर्टात आपल्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर आपला नाद करायचा नाही. आता इन्स्पेक्टर साहेब घाबरतच म्हणतात, एक कदम मॅडमना घेऊन जा. साहेब जा तुम्ही. आता इन्स्पेक्टर साहेब पूर्णपणे घाबरून गेलेले असतात, कारण ऊर्जाची हवाच अशी असते की ऊर्जाच्या हवेला आता इन्स्पेक्टर साहेबांकडे सुद्धा संतोषला वाचवण्यासाठी कुठलाच पर्याय नसतो. आता ऊर्जा आणि इन्स्पेक्टर सावंत इथे संतोषला भेटायला येतात. ऊर्जा आपली ओळख करून देत संतोषला म्हणते, मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. तू आता इथे जेलमध्ये आहेस चोरीच्या आरोपाखाली. तू जरी चोरीच्या आरोपाखाली जेलमध्ये असलास तरीसुद्धा तुझा शांताच्या खुनाशी संबंध आहे हे मला माहीत आहे. आता हे ऐकताच संतोष घाबरतो, उठून उभा राहतो. संतोष घाबरलेला असतो. तर आता ऊर्जा पुढे म्हणते, या खुनाचा आळ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यावर आलाय हे माहीत असेलच ना तुला. पण यापुढे तुला हेही माहीत आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार निर्दोष आहेत. त्यांनी काहीही केलेलं नाही. पण हा खून नक्की कोणी केला हे सुद्धा तुला माहीत आहे आणि या सगळ्याचे मला डिटेल्स हवे आहेत. तर संतोष म्हणू लागतो, हे बघा मला जे काही बोलायचं आहे ना ते मी अर्जुन साहेबांशीच बोलेन. तर ऊर्जा त्याला म्हणते, हे बघ मला इथे अर्जुन साहेबांनीच पाठवलं आहे, कारण त्यांना इथे येणं शक्य नाही. त्यामुळे संतोष तू जे काही त्यांना सांगणार होतास ना ते सगळं काही तू मला सांगू शकतोस. ऊर्जा संतोषला समजावत म्हणते, संतोष तुला कळतंय का, तू जर आता काहीच बोलला नाहीस तर एका निर्दोष माणसाला, निरपराध माणसाला शिक्षा होऊ शकते आणि हे पाप तू आयुष्यभर तुझ्या खांद्यावर घेऊ शकशील. संतोष हीच ती वेळ, खरं किंवा खोटं बोलण्याची हीच वेळ आहे. आणि संतोष यापुढे सुद्धा तू जर खोटं बोलत राहिलास तर या सगळ्यामध्ये तुझंच नुकसान आहे. कळतंय का तुला. संतोष म्हणतो, कळतंय मला, पण मला जे काही बोलायचं आहे ते मी अर्जुन सुभेदारांशीच बोलेन. तर इन्स्पेक्टर सावंत संतोषला समजावत म्हणतात की काही झालं तरी ते पनवेल सोडून इथे नाही येऊ शकत. त्यामुळे तुला जे काही बोलायचं आहे ना ते ऊर्जा मॅडमशी तू बोलू शकतोस. संतोष चिडतो आणि म्हणू लागतो, मी एकदा सांगितलं ना की मला अर्जुन सरांशीच बोलायचं आहे, बाकी मी कोणाशी काहीही बोलणार नाही. आता लगेच ऊर्जा इथे अर्जुनला फोन करते. अर्जुन म्हणतो, हा ऊर्जा बोल, तू संतोषशी बोलली आहेस का. तर ऊर्जा म्हणते, हो अर्जुन दादा, मी त्या संतोषशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो संतोष काहीच बोलायला तयार नाही. तो एकच म्हणतोय की मला जे काही सांगायचंय ते मी अर्जुन सरांनाच सांगेन. तर आता अर्जुन म्हणतो, पण मला लोणावळ्याला येणं शक्यच नाहीये. तर आता ऊर्जा म्हणते, ते मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला दादा, पण तो ऐकूनच घेत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे मला काही करून आता लोणावळ्याला यावंच लागेल, त्यासाठी मला स्पेशल परमिशन घ्यावीच लागेल. तर आता सायली म्हणते, मग आता काय करूयात आपण. तर ऊर्जा म्हणते, अर्जुन दादा तू स्पेशल परमिशन मिळते काय बघ आणि तू लोणावळ्याला यायला निघ, तोपर्यंत मी इथेच आहे. नाहीतर मग शेवटचा पर्याय म्हणून मी त्याच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करेनच. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. सायली अर्जुन पुढे काय करायचं याचा विचार करू लागतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वप्रथम अर्जुन आता जज साहेबांना भेटण्यासाठी जातो आणि त्यावेळी तिथे सरकारी वकीलही हजर असतात. अर्जुन जज साहेबांची परमिशन मागत असतो. त्यावेळी सरकारी वकील म्हणू लागतात, हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा डाव आहे, म्हणजे तिथे जाऊन ते त्याच्याशी काहीतरी बोलतील आणि मग इथे येऊन तो त्याची साक्ष बदलेल आणि जर त्यांना त्यांचा आय विटनेस कोर्टात सादर करायचाच आहे तर मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना पनवेल सोडून जायची काही गरजच नाहीये, त्याला इथे घेऊन येऊ शकतात. तर अर्जुन म्हणतो, तो एका मर्डर केसचा आय विटनेस आहे, त्यामुळे प्लीज मला परवानगी मिळेल का. तर जज साहेब म्हणतात, सॉरी पण मी तुम्हाला अशी कोणतीही स्पेशल आता परमिशन देऊ शकत नाही, कुठलीच परवानगी देऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या आय विटनेसला कोर्टात सादर करायचं असेल तर त्याला पनवेलमध्ये घेऊन या आणि कोर्टात सादर करा, त्याला कोर्टात साक्षीदार म्हणून उभा करा, परंतु तुम्हाला इथून कुठेही जाता येणार नाही. आता अर्जुनला तर परवानगी नाकारलेली असते. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वच जण एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, अर्जुन म्हणजे तुला जजनी लोणावळ्याला जायची परवानगी नाकारली
अर्जुन म्हणतो हो डॅड. तर अर्जुनला आता प्रतापराव म्हणू लागतात, अरे पण अर्जुन, तू तर निर्दोष आहेत आणि तुला जर निर्दोष सिद्ध करायचं असेल तर त्या संतोषला भेटणं खूप गरजेचं आहे. तर अर्जुन म्हणतो हो डॅड, मला सगळं काही माहीत आहे, परंतु आता मला काहीच करता येणार नाही. तर कल्पनाताई अर्जुनला विचारतात, मग अर्जुन आता तू पुढे काय करणार आहेस? अर्जुन सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. अर्जुनला सध्या तरी डोळ्यासमोर काहीच दिसत नसतं. अर्जुन म्हणतो मला तर काहीच कळत नाहीये मम्मा. आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली असं म्हणत तो सायलीला बाहेर घेऊन येतो आणि अर्जुन लगेच ऊर्जाला फोन करतो. ऊर्जामध्ये अर्जुन दादा बोल, अरे तुझं जज साहेबांची काही बोलणं झालंय का? त्याने तुला इथे यायची परवानगी दिली आहे का? अर्जुन म्हणतो नाही, माझं त्यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना रिक्वेस्टही केली, मी त्यांच्याकडे काही तासांसाठी परवानगी मागितली होती, परंतु त्यांनी मला परवानगी नाही दिली. आता अर्जुन ऊर्जाला म्हणतो ऊर्जा तूच आमचं लास्ट आशेचं किरण आहेस, त्यामुळे आता ऊर्जा तुलाच काहीतरी करावं लागेल. तर आता सायली म्हणते ऊर्जा तुला संतोषला बोलतं करावं लागेल, कारण त्या संतोषच्या साक्षीशिवाय हे तर निर्दोष सुटणार नाहीत ग. तर ऊर्जामध्ये माझा प्लॅन बी तयार आहे आणि आता मला वाटते की मला तोच अंमलात आणावा लागेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, जे काही होतंय ते मी सगळं काही तुम्हाला अपडेट देतच राहीन असं म्हणत आता ऊर्जा फोन ठेवते. आता सायली आणि अर्जुन आत येताच कल्पनाताई विचारतात काय झालं सायली? तर सायली म्हणते जेव्हा सगळी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते त्यावेळी आपल्याला देवीला शरण यावं लागतं आणि आजही आपल्याला तेच करावं लागेल असं म्हणत आता सर्वच जण देवघराच्या दिशेने निघून जातात. प्रिया मनाशीच विचार करत म्हणते अर्जुनला तशीही कोर्टाने परवानगी दिली असती तरी ती वायाच गेली असती, कारण संतोष काही तोंड उघडणार नाही आणि काही झालं तरी अर्जुन निर्दोष सुटणार नाही असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऊर्जा आणि ॲडव्होकेट सावंत आता लोणावळा पोलीस स्टेशनलाच असतात. तर इन्स्पेक्टर सावंत आता ऊर्जाला म्हणतात ऊर्जा मॅडम तुमचा नक्की प्लॅन बी आहे तरी काय? म्हणजे असं काय करणार आहात की ज्यामुळे संतोष आपलं तोंड उघडेल आणि सत्य सांगेल? आता ऊर्जाची ही परिस्थिती आता तेथील इन्स्पेक्टर साहेबांनी पाहिलेली असते आणि ते ऊर्जाला म्हणतात तुम्ही तर खूपच धडपड केली आहे मॅडम, पण तुमच्या हाताला तर काहीच लागलं नाही. तर ऊर्जा त्यांना सडेतोड उत्तर देत म्हणते काय आहे ना साहेब, मी लढण्या अगोदर कधीच हार मानत नाही आणि जोपर्यंत आपल्या हातात शस्त्र असतं तोपर्यंत जिंकण्याची शक्यता असतेच. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की थोडी धडपड तुम्ही करून बघा, कदाचित त्यामुळे तुम्हीही जिंकाल. मी आणखीन एक प्रयत्न करून बघणार आहे असं म्हणत आता ऊर्जा संतोषला भेटायला येते आणि ऊर्जा संतोषला म्हणते तू जिंकलाय संतोष, अर्जुन सुभेदार यांच्या व्यतिरिक्त मी कोणाला काहीच सांगणार नाही, हे तुझं म्हणणं ऍक्सेप्ट केलंय आम्ही. आता मात्र संतोष हसतच ऊर्जाकडे पाहतो. त्यामुळे परत परत मी सुद्धा आता तुला तेच प्रश्न नाही विचारणार. पण संतोष एक गोष्ट सांगायची राहिली की माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक ऑफर आहे. तू जर आम्हाला सहकार्य केलं, तू जर मला सगळं काही सांगितलं तर मी अर्जुन दादाशी बोलेन आणि मग मात्र तुला या चोरीच्या गुन्ह्यातून आणि खुनाच्या आरोपातून कायमचं बाहेर काढेन. हे बघ संतोष, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे संतोष तू जरी काही नाही सांगितलं तरी आम्ही त्याच्या किंवा तिच्या विरोधात खरे पुरावे गोळा करूच. त्यामुळे संतोष एक गोष्ट लक्षात घे, आता ती व्यक्ती किंवा तो किंवा ती एकदा का गजाआड झाले की मग मात्र ते तुला काहीच मदत करू शकणार नाही, कारण त्यांच्यावरच 2-2 खटले असणार आहेत ना. त्यामुळे विचार कर, ती व्यक्ती तर तुला काही मदत करणार नाही, पण तू जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही मात्र तुझी नक्कीच मदत करू. आता संतोष तूच विचार कर. संतोष विचार करतो. तर आता ऊर्जा संतोषला म्हणते आता फक्त तुझ्याकडे 15 सेकंद आहेत आणि त्यामध्ये तुला विचार करायचा आहे. आता ऊर्जा काउंट करायला सुरुवात करते आणि ज्यावेळी 6 सेकंद उरलेले असतात त्यावेळी संतोष म्हणतो थांबा, शांताचा खून कसा झाला हे मी तुम्हाला सांगायला तयार आहे. तर ऊर्जा म्हणते सांग संतोष सांग, एकही गोष्ट सोडू नकोस. तर आता संतोष घडलेला सर्व प्रकार सांगत ऊर्जाला म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना अडकवण्याचा प्लॅन प्रिया सुभेदार यांनीच केला होता. त्या प्रिया मॅडम ज्यावेळी खून करत होत्या त्यावेळी मी घराबाहेरच उभा होतो. आता घडलेला सर्व प्रकार संतोष ऊर्जाला सांगू लागतो, कशा प्रकारे प्रिया तो मृतदेह आपल्या डिकीतून घेऊन गेली आणि त्यानंतर तिने पैसे दिले आणि तिथून संतोषला पळ काढायला सांगितला. हे सगळं सांगत असताना संतोष खूप रडू लागतो. तर ऊर्जा संतोषला म्हणते, तर ऊर्जा त्याला म्हणते या सगळ्याची आम्हाला कल्पना होतीच, पण संतोष आता तुला ही साक्ष पनवेलच्या कोर्टात येऊन द्यायची आहे. संतोष म्हणतो नाही, माझं एकच काम होतं की तुम्हाला सत्य सांगणं आणि ते सत्य मी तुम्हाला सांगितलं आहे. ऊर्जा म्हणते का नाही साक्ष देणार आहेस? अरे कोर्टात येऊन तू जर साक्ष दिलीस तर तू माफीचा साक्षीदार होऊ शकतोस आणि तुझी सुटका होऊ शकते. संतोष अरे तुझ्यावर लपून राहण्याची वेळ येणार नाही, तुला इथे तिथे पळावं लागणार नाही, तू आयुष्यभर तुझ्या कुटुंबासोबत राहू शकतोस. संतोष तुला कळतंय का?
संतोष, अरे विचार कर, एखाद्या गुन्हेगाराला साथ देऊन तुला काय मिळणार आहे? होईल तो फक्त मनस्ताप आणि आयुष्यभर त्याच गोष्टी कायम तुझ्या लक्षात राहतील आणि आयुष्यभर तुला असंच लपून छपून राहावं लागेल. हे बघ संतोष, तुझ्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली आहे. मुळात तू गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूसच नाहीयेस. छोट्या मोठ्या चुका करणं वेगळं आणि खुनासारखा मोठा गुन्हा करणं हे खूप वेगळं आहे संतोष, आणि ते तू करणार नाहीस हे मला कळलंय. त्यामुळे आता संतोष तू विचार कर आणि तू तुझा निर्णय मला सांग. संतोष, तुला तुझ्या कुटुंबासोबत राहायचं आहे ना? संतोष म्हणतो, पण मी जर साक्ष दिली तर खरंच मला माझ्या कुटुंबासोबत राहता येईल का? तर ऊर्जा म्हणते, हो संतोष, तुला आयुष्यभर तुझ्या कुटुंबासोबत राहता येईल, हा माझा शब्द आहे. संतोष म्हणतो, मग ठीक आहे, मी साक्ष द्यायला तयार आहे. मी साक्ष देण्यासाठी पनवेलला यायला तयार आहे. आता सायली, अर्जुन, चैतन्य सर्वजण कोर्टात पोहोचलेले असतात. प्रिया सुद्धा तिथे असते. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, ऊर्जा कुठे राहिले? अजूनपर्यंत आली नाहीये ती. आता सायली ऊर्जाला फोन करून पाहते, परंतु ऊर्जा काही फोन उचलत नाही. तर अर्जुन चैतन्यला म्हणतो, तू इन्स्पेक्टर सावंत यांना फोन कर. चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करायला घेतो. तर प्रिया इकडे त्यांच्याकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मी एवढी मस्त फिल्डिंग लावून ठेवली आहे ना की आता सायली, अर्जुन फक्त तडफडत राहतील, पण त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही आणि काही मिळणारही नाही. तर आता अर्जुन चैतन्यला विचारतो, काय झालं? चैतन्य म्हणतो, नाही, हे सुद्धा फोन उचलत नाहीयेत. आता त्याचवेळी जज साहेब येतात आणि आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होणार. परंतु अजूनपर्यंत अर्जुनचा साक्षीदार, अर्जुनला सादर करायचा असणारा पुरावा कोर्टात हजर नसतो. जज साहेब म्हणतात की कोर्टाच्या कारवाईला, कामकाजाला सुरुवात करावी. त्यावेळी अर्जुन म्हणू लागतो की मिलॉर्ड, अजूनपर्यंत माझा आय विटनेस पनवेलमध्ये आला नाहीये, त्यामुळे मला प्लीज थोडा वेळ हवा आहे. सरकारी वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी तुमच्याकडे स्पेशल अशी परवानगी मागितली होती लोणावळ्याला जायची, परंतु त्यावेळी ते म्हणाले होते की 4 वाजेपर्यंत मी हजर राहील. तुम्ही त्यांना पाठवलं नाही, त्यांना परवानगी दिली नाही, हा वेगळा विषय, परंतु वेळ मात्र पाळली गेली नाही. आता 4 वाजले तरी सुद्धा त्यांचा आय विटनेस काही कोर्टात आलेला नाहीये. तर अर्जुन म्हणतो, 4 वाजले नाहीयेत, अजून 4 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि मी फक्त तेवढाच वेळ मागत आहे. तर आता जज साहेब अर्जुनला परवानगी देत म्हणतात, परवानगी आहे, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही तुमचा आय विटनेस कोर्टामध्ये हजर करू शकला नाही तर तुमची सनद कायमची रद्द होईल. अर्जुन जज साहेबांना म्हणतो, आपले न्याय व्यवस्थेचं हेच म्हणणं आहे, 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराध माणसाला शिक्षा व्हायला नको जज साहेब. अर्जुन जजसाहेबांना म्हणतो, प्लीज माझी बाजू समजून घ्यावी, हीच मला कोर्टाकडे विनंती करायची आहे. तर आता सरकारी वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतात की नक्की समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? तुमचा आय विटनेस जर आलाच नाही तर तुम्हाला निर्दोष सोडून द्यायचं? अहो, तुम्ही हे सगळं काही करून कोर्टाचा अपमान करताय, एवढं तरी तुम्हाला कळायला हवं. अर्जुन म्हणतो, मला असं वाटते की अजून 5 मिनिटं आपण वाट बघूयात. 4 वाजण्याची वाट. आता अर्जुनने परवानगी मागितलेली असते आणि कोर्टाने तशी परवानगीही दिलेली असते. आता चैतन्य आणि सायली सतत ऊर्जा आणि इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करत असतात. आता 5 मिनिटं होतात, जज साहेब निकाल देणार. तर त्याचवेळी ऊर्जा आवाज देत म्हणते, थांबा. आता ऊर्जा कोट घालत कोर्टामध्ये अगदी धमाकेदार एंट्री करते आणि म्हणते, थांबा, आम्हाला कोर्टात पोचायला वेळ तर नाही ना झाला? तर जज साहेब नकार देतात, कारण अगदी ऊर्जा 4 वाजता बरोबर कोर्टात वचन दिल्याप्रमाणे हजर झालेली असते. तर आता सायली खुश होते, परंतु प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन संतोषला आता प्रश्न विचारत म्हणतो, संतोष सांग, नक्की खरा खून कोणी केला आहे? शांताचा खून कोणी केला? तर संतोष आपली साक्ष देत म्हणतो की हा खून मी केला आहे. आता संतोषने या सगळ्याचा आळ आपल्यावर आणलेला असतो. संतोषला अटक झालेली असते. तर सायली संतोषला म्हणते, कुठल्या तरी मोठ्या दबावाखाली येऊन तुम्ही तुमचा हा निर्णय दिलाय ना? तर अर्जुन म्हणतो की खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हाला माहीत आहे आणि ते सगळे पुरावे आम्ही आता जमा करूच आणि ते सगळे पुरावे पुन्हा कोर्टात सादर केले जातीलच. तर त्याचवेळी प्रिया टाळ्या वाजवतच तिथे येते आणि म्हणते, शेवटी सायली, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचूच शकला नाही. तर सायली आता प्रियाला सडेतोड उत्तर देत म्हणते, अगं माझी एक मैत्रीण माझ्या मदतीला आली आणि हे क्षणात बाहेर पडले. ही फक्त एक मैत्रीण होती, अजून 12 मैत्रिणी बाकी आहेत. आता ते एक एक करून तुझा मुखवटा फाडतील. बघ, आता तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. आता मात्र प्रिया घाबरून गेलेली असते. सायली आता नक्की पुढे कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.